6 फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र झी24 तासच्या हाती लागलं। या पत्रातून 6 खासदारांनी धक्कादायक दावे केले आहेत। ठाकरेंचा पक्ष मुख्य विचारधारेपासून भरकटलाय, तसंच पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार सुरू होता असा आरोप पत्रातून करण्यात आलाय। एवढंच नव्हे तर या खासदारांनी लोकसभेतील आसन व्यवस्थेच्या बदलाची देखील मागणी केलेली आहे। तर या पत्रामध्ये नेमका काय मजकूर आहे पाहूया। 16 आणि 17 जूनला खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आधी 5 खासदार आणि नंतर 1 खासदार भेटला अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेना युबीटी पक्ष मूळ विचारधारेपासून भरकटल्याचा दावा। वरिष्ठ नेतृत्वाला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं असल्याचा आरोपही करण्यात आला। या पत्राच्या माध्यमातून पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणास असहमती दर्शवत पक्ष सोडत असल्याचं यात नमूद करण्यात आलं। शिंदेंच्या शिवसेनेला तसंच पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार सुरू होता असा आरोप पत्रातून करण्यात आलाय। एवढंच नव्हे तर या खासदारांनी लोकसभेतील आसन व्यवस्थेच्या बदलाची देखील मागणी केलेली आहे। तर या पत्रामध्ये नेमका काय मजकूर आहे पाहूया। 16 आणि 17 जूनला खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आधी 5 खासदार आणि नंतर 1 खासदार भेटला अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेना युबीटी पक्ष मूळ विचारधारेपासून भरकटल्याचा दावा। वरिष्ठ नेतृत्वाला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं असल्याचा आरोपही करण्यात आला। या पत्राच्या माध्यमातून पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणास असहमती दर्शवत पक्ष सोडत असल्याचं यात नमूद करण्यात आलं। शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत असल्याचं पत्रात नमूद केलं। संसदेतील आसन व्यवस्थेत बदल करण्याची लोकसभा अध्यक्षांकडे विनंती सुद्धा करण्यात आली। इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत। ती ठाकरेंची शिवसेना आहे। जिथे ठाकरे नाव आहे तिथे शिवसेना असते। ती शिवसेना काँग्रेसमध्ये माणसानं किती आपली पातळी सोडावी तो पाताळात गेल्यासारखं आहे। मला तर खरं सांगतो शिवराळ शब्द माझ्याही मुखात येत असतात। ही असले घाणेरडे आरोप। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? कुणाला दलाल म्हणताय तुम्ही? मग तुम्ही काँग्रेसची भाटगिरी का करताय? तुम्ही काँग्रेसचे चमचे का झालात आणि टीएमसी आणि एनसीपी शरद पवार गटाला तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हायला का सांगताय? अरे तुमचे खासदार तुमच्या बैठकीला नाही आले, तुमचे आमदार तुम्हाला सोडून जात आहे, पण जनतेनं सुद्धा तुम्हाला सोडून दिलंय, कारण तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईन असता।